तर आज सकाळी लवकर उठून आम्ही आमची 3 दिवसाची बॅकपॅक करून आणि बाकीचं सगळं सामान हॉटेलवर तसंच ठेवून आम्ही निघालो 2 बेटांचा प्रवास करायला. त्यातलं पहिलं बेट होतं हॅवलॉक बेट, जे आताचं झालेलं आहे स्वराज्य द्वीप. आम्ही जेटी पॉईंटवर सकाळी आलो. आम्हाला त्यांनी पॅक ब्रेकफास्ट दिला होता, जो आम्ही बोटीमध्ये बसल्यानंतर करणार होतो. त्यानंतर आमचं बोटीमध्ये चेक इन झालं. चेक इन झाल्यानंतर आम्ही आमच्या सीटवरती बसलो. प्रत्येकाला सीट व्यवस्थित अलॉट केलेली होती. सगळं खूप छान सिस्टमॅटिक वेने सुरू होतं. त्यानंतर आपण भरपूर फोटो काढले, कारण पाण्याचा हा अतिशय सुंदर प्रवास असणार होता. वातावरणसुद्धा खूप भारी होतं आणि आम्ही या गोष्टीचा सगळा आनंद घेत होतो. त्यानंतर आम्ही मस्त बसून ब्रेकफास्ट केला. आम्हाला शब्दामृततर्फे हा तर ब्रेकफास्ट होताच, प्लस त्याने आम्हाला छान समोसा, गरम गरम समोसा खायला दिला. आणि असाच प्रवास आमचा जवळजवळ हा 1.5 ते 2 तासाचा असणार होता. बाजूला निळशार पाणी आणि मध्येच छान पावसाळी वातावरण आणि मध्येच ऊन, असं सगळं चाललेलं होतं. मजा येत होती. आणि ही आहे शब्दामृतची पूर्ण शिलेदारांची टीम. आता आम्ही स्वराज्य बेटावर पोहोचलो आहे. बघूया काय मजा येते इथे. विल अपडेट यू. स्वराज्य द्वीप बेटाला पोचण्याच्या 10 मिनटं अगोदर शिलेदारांनी आम्हाला सगळ्या सूचना दिल्या की आपलं पुढचं शेड्यूल कसं असणार आहे, पुढचा प्रवास आपल्याला कसा करायचा आहे. बाहेर पडल्या गाड्या उभ्याच होत्या. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यात पहिले गेलो तिथे जवळच असलेल्या एका अतिशय सुंदर बीचला, ते म्हणजे कालापत्थर बीच. अजिबात लोकांची गर्दी नाही आणि आजूबाजूला छान झाडी, घनदाट जंगल आणि अतिशय स्वच्छ आणि निळशार पाणी. आम्ही इथे छान टाईम स्पेंड केला. त्यानंतर बीचसमोर असलेल्या दुकानामध्ये छान विंडो शॉपिंग केलं आणि ज्याच्यासाठी आम्ही फार एक्सायटेड होतो ते करण्यासाठी आम्ही निघालो. तर आम्ही आलो आहे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी. आम्ही स्कुबा डायव्हिंगच्या इथे पोहोचलो. त्यानंतर सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या, ड्रेस चेंज केला आणि आम्ही निघालो स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी.
आम्ही दोघांनी स्कुबा डायव्हिंग केलं. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं, जेवलो आणि आराम केला. संध्याकाळचा चहा घेतला आणि आम्ही आलो राधानगर बीचला. राधानगर बीचसुद्धा अतिशय सुंदर होता. थोडीशी गर्दी होती, पण आम्ही मस्त एन्जॉय केलं. काय खातोय? भेळ खायतोय. अंदमानची स्पेशल भेळ. अंदमानच्या समुद्रावरती भेळ खातोय, हो ना? बीचपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या या अतिशय सुंदर हॉटेलमध्ये आज आमचं दुसरं व्याख्यान असणार होतं. त्यामुळे हा स्वतंत्र झाला. ते स्वतंत्र झाल्यानंतर सावरकरांची प्रतिक्रिया, त्याचं सगळ्याचं श्रेय कोणाला द्यावं? काय बोललाय माणूस. ते म्हणाले क्रांतिकारकांना तर आहेच, पण मी क्रांतिकारक आहे. गांधीजींच्या मार्गाने जाणाऱ्या अहिंसेने जे कार्य करत त्यांनाही आहे. ज्या ज्या मार्गाने या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे जे आंदोलनं झाली, जे जे लढले, त्या प्रत्येकाला आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जे अत्यंत दुबळे आहेत, जे अत्यंत गलित गात्र आहेत, जे ना कुठल्या अहिंसेच्या सत्याग्रहामध्ये पण उतरण्याची हिंमत नाही, ना क्रांती करत होण्याची हिंमत नाही, ना ते काही करू शकत नाही, पण घरात बसून रोज ज्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना जरी केली असेल ना की माझा देश स्वतंत्र व्हावा, जेवढं योगदान, जेवढं त्याचं श्रेय मला आहे किंवा माझ्यासारख्या हजारो लोकांना आहे, तेवढंच घरामध्ये निमूटपणे बसून रोज देवाकडं स्वातंत्र्याची प्रार्थना करणाऱ्याला पण तेवढंच श्रेय. वेळ घेतली. आता काही वर्षांपूर्वी जस्ट सरांच्या आयुष्यामध्ये एक मोठं वादळ आलं होतं. त्या वादळांनी सर खचले नाहीत. तेव्हा त्यांनी हा विचार डोळ्यासमोर ठेवला होता की जर सावरकर 27 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगून सुद्धा असे कणखर राहिले आणि हे राहिले तर मला नक्कीच काही होणार नाही, हा त्यांचा ठाम विश्वास होता. आणि त्या वादळातनं ते बाहेर पडलेले आहेत. आणि ही मी परमेश्वरी योजना आहे असं का म्हणते, कारण त्या ह्याच्यातनं ते बाहेर पडले आणि त्यानंतर फिनिक्स पक्षासाठी त्यांनी जी मोठी भरारी घेतली आणि सावरकरांच्या विचारसरणीसाठी ते आज जगभर जाऊन जे आपलं अक्षरशः रक्ताचं पाणी करून 2-2 तास कधी काही हे न करता, विचार न करता जिथे बोलवतील तिथे जात आहेत आणि आज सावरकरांच्या विचारांचा सगळीकडे प्रसार करतायत. तर त्यातलं ते आता बोलताना खेदानी म्हणले की मला माहिती आहे की आज इथे 150 लोक असतील तर फक्त 20च लोक त्यातलं काहीतरी चांगलं घेऊन इथनं बाहेर पडतील. तर हे बोलल्यावरती माझ्या हृदयात एवढं चर्र झालं की मला तेव्हा सुद्धा डोळ्यात 2 मिनिटं पाणी आलं की असं नाही व्हायला पाहिजे. जो माणूस एवढं रक्ताचं पाणी करतोय आज, तर निदान 150 मधले 100 माणसांनी तरी कमीत कमी ह्या सगळ्या गोष्टींचा काहीतरी विचार केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडून आणायचा किंवा आपल्या घरातल्या पिढीच्या याच्यामध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरांचं दुसरं वादळ हे पुस्तक त्यांचं कॅन्सरमधनं पूर्णपणे जेव्हा ते बाहेर आले त्यावेळेस त्यांचं ते पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. मी मुलाशीच माझी ओळख सांगितली काल, तेव्हा सांगितलं की मी एक ग्रंथालय 2003 पासून चालवते आणि सगळी सावरकरांची पुस्तकं आमच्या ग्रंथालयात आहेत. त्याचबरोबर सरांचं मी आणि नथुराम आणि दुसरं वादळ त्यांनी स्वतः कॅन्सरमधनं मी कसा बाहेर आलो हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याच्या कित्येक कॉपीज सध्या बाहेर पडत आहेत. आपल्यापैकी काही जणांनी नाही, बहुतेक जणांनी वाचलेल्या असावं असं मला खात्री वाटते. तर नसेल वाचलं तर सरांचं दुसरं वादळ हे पुस्तक जरूर वाचा. ते पुस्तक वाचताना मी इतके वेळा माझ्या डोळ्यात पाणी आलंय की हा माणूस काय पद्धतीने त्यातनं बाहेर आलाय आणि त्यांनी काय सगळ्या ह्याच्यातनं हे करून दाखवलंय. आणि त्याचाच विचारसाठी म्हणून म्हणलं की ही परमेश्वरी योजना होती की त्यांच्या हातनं हे सगळं कार्य पुढे त्याला घडवून आणायचं होतं. म्हणून त्यांना या सगळ्या ह्याच्यातनं परमेश्वरांनी सही सलामत बाहेर काढलेलं आहे आणि आज ते त्याचा जास्तीत जास्त आता हे करतायत. तसंच कालचंही व्याख्यान अतिशय कमाल झालं. काल आम्ही हॉटेलवर आलो, जेवलो आणि लगेचच झोपलो कारण आम्ही खूप दमलो होतो. सकाळचा मस्त ब्रेकफास्ट केला
आणि पुन्हा एकदा आमचा बोटीचा प्रवास असणार होता. तर आम्ही निघालो आहे नील बेटाला, म्हणजेच शहीद बेटाला. पुन्हा एकदा असा बोटीचा कमाल प्रवास करून आम्ही आलो आहे अत्यंत सुंदर ठिकाणी, ते म्हणजे शहीद बेट. आजूबाजूला निळशार पाणी आणि सुंदर वातावरण. तिथे त्यांनी आम्हाला वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी वेळ दिला होता. तर आम्ही ग्लास बोट म्हणून एक वॉटर स्पोर्ट्स असतं ते करणार होतो. ते आपल्याला ग्लास बोटमधून समुद्राच्या थोडंसं आतमध्ये नेतात आणि आपल्याला समुद्राच्या खाली काय काय वनस्पती आहेत किंवा काय काय मासे आहेत ते विश्व आपल्याला ते दाखवणार होते. त्यांनी आम्हाला बोटीत बसवलं. 10 जणांची ती बोट होती आणि ती बोट आतमध्ये गेली आणि हळूहळू आम्हाला खालचं सगळं सुंदर दृश्य दिसायला लागलं. ते जे बोट चालवणारे होते ते आम्हाला एक्सप्लेन करत होते की या वनस्पतीला काय काय म्हणतात आणि आम्हाला सगळी माहिती देत होते. वॉटर स्पोर्ट झाल्यानंतर त्या बीचवरतीच असलेल्या अतिशय सुंदर रेस्टॉरंटमध्ये, साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये आमचं लंच असणार होतं. तिथे आम्ही मस्त जेवलो. जेवणसुद्धा अतिशय सुंदर होतं. ताक प्यायलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो नॅचरल ब्रिज बघायला आणि त्यानंतरचं हे सुंदर व्याख्यान. चालेल, घर चाललं की मी आनंदाने शांत चित्ताने ही व्याख्यानं त्याची मांडणी करत राहील. बघा मी इतकं सगळं सोयीचं सांगितलं तेवढं तुम्ही करा. आणि माझं एक राष्ट्राय स्वहा नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर मी माझी सगळी मतं, मला जे बोलायचं असतं देव देश धर्माला वाहिलेलं आहे त्याच्यावर मी काय माझी मतं मांडत असतो. तुम्ही त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, फॉलो करा, लोकांपर्यंत ते पोचवा. आणि पुन्हा भेटू माझ्या नाटकाला. या आता काटकोट त्रिकोट नावाचं विविध गळ्याचे सुंदर नाटक मी करतोय. ते जुलैमध्ये रत्नागिरीच्यावर येईल. पूर्वी म्हणून 33 भूमिका तुम्ही करणार आहे. त्याचे गेलो की 10 जूनपासून त्याच्या तारखे सुरू होतील. अवश्य या नाटकाला आलात की नाटक संपल्यावर या आणि सांगा अंतमानात भेटलो. कारण प्रत्येकाचा चेहरा मला लक्षात राहणार नाही, पण अंतमानात म्हटलं की लगेच माझा चेहरा, नाही तर त्याचा फार गंभीर तर कसकसतो. फोटो हसा म्हणून सांगावं लागतं. आता सुद्धा काही निवाने फोटो काढले तर हसा हसा म्हणाले असं आहे. आपण भेटू परत आणि ही आनंद यात्रा अशीच चालू राहू दे. तुम्ही सगळे छान राहा. पुढचे 3 दिवस स्वतःची काळजी घ्या. आणि वय तुमची अशी नाही आहे. खरं तर ना एक 10-20 वर्षांपूर्वी 40 वगैरे तुम्ही या यात्रा करायला पाहिजे होतात. पण आपली व्यवस्था अशी आहे की त्या व्यवस्थेमधनं आपल्याला बाहेरच पडता येईल. असे गुरफटलेले आहोत. तो पैसा कमवायचा, एक टेन्शन गेलं की दुसरं गेलं की तिसरं. ह्या वयात कुठेतरी थोडासा कुठेतरी जावंसं वाटतं. पण तोपर्यंत काय होतं हे ऐकून आग लागली तर ती हात थरथरत असतात, ते काही करू शकत नाही. पण तुम्हाला करायचं आहे तुमच्या हातात जी सापडतील मुलं, नातवंड मुलं, सोसायटीमधली कोणी बाळं दिसली तर संध्याकाळी तुमच्याकडे जर खूप वेळ असेल तर त्या सोसायटीतल्या 4 मुलांना म्हणून 5-10 मिनिटं येशील का माझ्याकडे. मग तो आला की त्याला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, टिळकांचं, सावरकरांचं चरित्र आपले 2-2 पानं वाचून दाखवायला सुरुवात करा. तुम्हाला जे जे कळलंय आतापर्यंत ते सगळं त्यांना छान गप्पा गोष्टींमध्ये रामाच्या गोष्टी सांगा, कृष्णाची. पण त्यांना कोणीच सांगणार नाही. सगळ्या घरात त्या आजच्या जुनं संपले. कुटुंब व्यवस्थेला हे केलं करू दे. तक्रार केली तर त्यांना म्हणून तुमच्या मुलाला नका पाडू. सगळीकडे असतं तो असं माणूस. सगळीच नसतात असे. सोसायटीत 10 ते 2 मुलं तर नक्की येतील. 2चे 3 व्हायला वेळ लागत नाही. यासाठी संघाचे प्रचारक डोळ्यासमोर ठेवायचे. अत्यंत चिकाटी बापरे इथे बसलेले हातवर करा. ते संघाचं काम करतात सगळे. अत्यंत चिकाटीने लोक काम करतात. त्यांचे अनेक अपमान होतात. त्यांच्या कोर्टावर दरवाजे धाडकन बंद होतात. ते पुन्हा जातात धर्मासाठी.
सगळा मान अपमान घेऊन पुन्हा जाऊन उभे राहतात. असे ते राहिले 100 वर्ष. म्हणून आज आपण थोडेफार टिकून आहोत, नातं कधीच संपलं असतं सगळं. तर आज शरद पोंक्षे सरांचं तिसरं आणि शेवटचं व्याख्यान संपन्न झालं आणि आमचे 2 बेटांवरचे हे 2 सुंदर दिवस, अविस्मरणीय दिवस आम्ही खूप एन्जॉय केले. सो पुढच्या व्लॉगसाठी स्टे कनेक्टेड, स्टे इन टच.